कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? मी संदेश डिकोरकर, आपल्या कोकण गजली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता आपण आलो आहोत समीरला घेऊन धामापूरचं तलाव. आपल्या मागच्या काही ब्लॉगमध्ये आपण तुम्ही बघितलं असेल, धामापूरचं तलाव मी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आज आपण समीरला दाखवतोय. तर हे आपलं आहे धामापूरचं तलाव आणि आत्ता आपण धामापूरवरून निघालोय. इकडे बघा आपले बाईक स्वार आहेत, तयारीत आहेत. इकडे विक्रम आहे, तिकडे मनीष आहे आणि आपला यश आणि हे आमचे डॉक्टर. चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. असं मध्ये मध्ये घ्या. आपण अंडा पाव खाऊया जायच्या घरा. आपल्या मालून. हा चला. तर मित्रांनो, आत्ता आपण राजकोटवरती पोहोचलोय. राजकोट किल्ल्यावरून आपला सिंधुदुर्ग किल्ला हा एकदम स्पष्ट दिसतो. सर्दी आहे त्यामुळे जरा चेहरा बिरा सगळं सुजलाय. 2 दिवस ताप होता त्यामुळे एकदम असा गोल गोल वाटतोय. पाठीकडून आपला मनीष आणि यश येतोय आणि आपले समीर धंदरे साहेब चालतायत मस्त वगैरे कॅप वगैरे खाऊन घालून मालवणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता. आपले डॉक्टर साहेबांनी विक्रम शेठ राजकोटामध्ये प्रवेश करताना हा राजकोटाचा प्रवेशद्वार आहे आणि बाहेर बघितलात तर मावळे या ठिकाणी बघा स्टॅच्यू उभे केलेले आहेत. खूप छान केलंय बघा. हे महापुरुष मंदिर आहे राजकोटावरचं. आपण इथून वरती चाललो आणि भव्य छत्रपती शिवाजी महाराजांची आपण मूर्ती बघतोय. आपण बघतोय बघा भव्य अशी मूर्ती आहे. आपण आता त्याच्या खाली स्टॅच्यूच्या बरोबर खाली उभे आहोत. इथं
माहिती वगैरे दिलेली आहे बघा. फतेमार, फाल, गुराब, गलबत. गलबत म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या उथळ पातळीवर चालणारे हे जहाज आहे. किनाऱ्यावर संरक्षण आणि गस्त घालण्यासाठी वापरले जात असे ते वेगवान होते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर निरीक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असे जहाज होते. गलबत, गुराब आहे पान. हो. अजून काम चालू आहे बरंच. हे काय हे इकडे कोणकोणते किल्ले दाखवलेत? इकडे बघ ना, बाहेर जाऊ ना. ते किल्ले खांदेरी दाखवलाय, किल्ले कुलाबा, किल्ले विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, 4 किल्ले या ठिकाणी दाखवलेले बघा. आता आपण इथून किल्ल्याच्या दिशेने चाललो. चल, कसं वाटला? मस्त. पर्यटक बरेच आहेत त्या ठिकाणी. आणि हा समुद्र, हा आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे, समोर दिसतोय तो. मस्त. तर मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघितला. आता आपण सनसेट बघायला झालो. आता सनसेट कुठून बघतायत हे आता आपल्याला विक्रम सांगेल. म्हणजे सर्जेकोटावरून पण चांगला दिसतो आणि रॉक गार्डन वरून पण सनसेट खूप छान दिसतो. तर आपण आता बघू, अजून डिसाईड झालं नाही कुठून जायचं आहे ते. राजकोटवरून आता आपण बाहेर पडतोय. तर मित्रांनो, आता आपण रॉक गार्डनला न जाता, मी पडलो असतो आता. रॉक गार्डनला न जाता आम्ही सर्जेकोटला आलोय. तर हा तुम्ही बघताय, हा जो तुम्ही पॉईंट बघताय हा पूर्ण सर्जेकोटचा आहे. तिकडे जो बघितला तर तो शिंपली पॉईंट आलाय. त्याच्या समोर तुम्हाला तिथे एक छोटंसं बेट दिसतंय. हा, तो डॉल्फिन पॉईंट आहे. केवडा बीच म्हणतात त्याला, केवडा आयलंड. तर ते आहे. आणि आत्ता बघितलास तू बघा सनसेट किती छान वाटतो. आणि त्याच्या पलीकडे इकडे आपलं चिवला बीच आहे. चिवला बीच नंतर आता आपण बघून आलो तो राजकोट आहे. मध्येच त्याच्या रॉक गार्डन आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला, दांडी बीच, तारकर्ली आणि नंतर देवबाग, संगम. घ्या फोटोग्राफी, घ्या फोटोग्राफी घ्या. आता सगळेजण फोटो काढण्यात व्यस्त आहे. सॉरी, पूर्ण ब्लॅक दिसतोय. नाही मी ओके. कसा चॉकलेट बॉय दिसतोय बघा आमचा पाहुणा. सूर्यामध्ये डोक्यावरती आहे. नाही तर मित्रांनो, आता आपण सर्जेकोटला हा जवळजवळ ब्लॉक आपण एंड करूया. आता सूर्यास्त झालेला आहे आणि इथून आता आपण निघालेलो आहे. मगाशी थोडा नाश्ता केला. नाश्ता करून आता आपल्याकडे पाव राहिलेत. किती राहिलेत? हा, 5 पाव राहिलेत. आता 5 आपण वडा वगैरे घेऊन काहीतरी नाश्ता करू आणि घरी जाणार. आणि घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या ब्लॉगला असतो. चला, बाय बाय, सी यू, मीट यू टुमारो. टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा, सुखी रहा.